ओके, नमस्कार. माझं नाव रोशन पाठक आहे. मी ॲनिमल वेलफेअर फाउंडेशन पाल इथं ॲनिमल वेलफेअर ॲडवायझर त्यांच्या पोस्टवर कार्यरत आहे. आता हे अक्कलकोटमध्ये जी घटना झालेली आहे, जिथं 150 पेक्षा जास्त कुत्र्यांचा मृत्यू झाला, त्याच्यावरती आम्ही FIR दाखल केलेली आहे. 2 FIR आम्ही दाखल केलेली आहे आणि उद्या आम्ही कॅन्डल मार्च ठेवतोय. सर, मृत्यू म्हणजे नेमकं काय झालं? जेव्हा मी ती फोटोज आणि व्हिडिओज बघितले जातात तिथं आम्हाला क्लिअर दिसतंय की कुत्र्यांना विष टाकून, म्हणजे ते जे चिकन आहे त्यामध्ये विष टाकून कुत्र्यांना मारण्यात आलेलं आहे. त्या व्हिडिओज आणि फोटोज मध्ये बघितलंय आम्ही. कशासाठी मारलंय, कुणी मारलंय? ओके, आता मोस्टली माझा जो आहे, म्हणजे ज्याप्रमाणे मी बोललोय नगरपालिका बरोबर आणि बाकीच्या ऑथॉरिटी बरोबर, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये नगरपालिकाचंच काम आहे. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात एक साधा माणूस जे असेल तो मारू शकत नाही. कारण की त्याच्यानंतर मारल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात जी बॉडी आहे ती पण आम्हाला आतापर्यंत सापडलेली नाही आहे. खूप कमी बॉडी सापडलेला आहे, ज्याचा आम्ही पोस्टमॉर्टम साठी आम्ही पाठवलं आहे सोलापूरला. हे सगळ्या बॉडीचं कुठं विल्हेवाट लावलंय, काय केलंय? त्याबद्दल मी नगरपालिकाचे जे मुख्य अधिकारी आहे रमाकांत देके यांना पण मी विचारलं की सर, जेव्हा जी बॉडी आहे जी कुठेही तुम्ही त्यांना टाकलेली आहे ते आम्हाला सांगा. कारण की ती बॉडी जर का नाही सापडली तर थोड्या दिवसांनी त्याचं इन्फेक्शन वाढत जाणार आहे आजूबाजूच्या इथं. तर ती बॉडी आम्हाला सांगा आणि पाहिजे तर आम्ही त्या बॉडीला चांगल्यापैकी अंत्यसंस्कार संस्कार जे आहे त्यांचा ते आम्ही करून टाकू. पण आतापर्यंत त्यांचाही त्याबद्दल काहीच रिप्लाय आलेला नाहीये. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज सकाळी मी नगरपालिका परिषदला एक नोटीस पाठवली आहे आमचे ऍडव्होकेट करून, जी प्रीती सालस्कर मॅडम आहे. त्यांनी एक नोटीस नगर परिषद मध्ये टाकलेली आणि मी हँड ओव्हर करून आलोय त्यांना. कॅन्डल मार्च कधी असणार? कॅन्डल मार्च उद्या असणार आहे. कॅन्डल मार्च अक्कलकोटला असणार आहे आणि खंडोबा चौकच्या इथं कॅन्डल मार्च असणार आहे. संध्याकाळी 4 ते 7चा आमचा टायमिंग आहे. त्याच्या अगोदर अशी मोठी घटना कुठे घडलेली? हो, ह्याच्या अगोदर ही म्हणजे हा जो प्रमाण आहे हा खूप जास्त आहे. पण ह्याच्या अगोदर जी घटना घडली होती ती मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये घडली होती, जिथे 14 कुत्र्यांना मारून गोणीत टाकून फेकलं होतं. तिथं पण आम्ही त्याच पद्धतीने प्रॉपर ऍक्शन वगैरे आणि FIR वगैरे नोंदवली आहे. जर आरोपी सापडलं तर काय शिक्षा होऊ शकते? काय ओके, याच्यामध्ये जे 2 कलम लागले आहेत, 325 BNS हा कलम लागलाय आणि अॅनिमल क्रुएल्टीचा 1960-11 हा कलम लागलेला आहे. 325 BNS मध्ये या शिक्षामध्ये 5 वर्षाची सजा आहे आणि मिनिमम जे मॅक्झिमम फाईन आहे ते 50,000 पेक्षा 2 लाख पर्यंत जाऊ शकते. आणि अॅनिमल क्रुएल्टी मध्ये पण सेम आहे. तर दोन्ही FIR मध्ये आम्ही दोन्ही सेक्शन आणि BNS फाईल केले. तर हे झालं विषय. आता सोलापुरातून खूप मोकाट कुत्रे आहेत, त्याच्यातून मालकाने काय नाही, खूप लोकांना चावल. त्याच्यावर लोकांनी काय केलं पाहिजे? बेसिकली जे पॉप्युलेशन कुत्र्यांची वाढते इथं सोलापूर, अक्कलकोट किंवा कुठेही, आता हे पॉप्युलेशन थांबवण्यासाठी प्रत्येक वर्षी नगरपालिकामध्ये टेंडर निघतं. त्या टेंडरमध्ये एका कुत्र्याचं नसबंदी करण्यासाठी 1500 ते 2000 रुपये हा खर्च येतो. आणि जर का आपण बघितलं, आता मी जे हे अक्कलकोटमध्ये जे रिसर्च करत होतो सकाळी, मला तिथं एकही कुत्रा भेटला नाही ज्याचा कान कापलेला आहे. ज्या कुत्र्यांचा कान कापलेलं आहे म्हणजे त्यांची नसबंदी झालेली आहे. टेंडर निघाल्यानंतर जे प्रत्येक वर्षी निघतो आणि जे पैसे जातात हे नगरपालिकाला 1200 ते 1500 किंवा 2000 रुपयापर्यंत, तर त्यांनी आतापर्यंत ती नसबंदी का नाही केली? जर नसबंदी केली असती तर इतका पॉप्युलेशन कुत्र्यांचा प्राण्यांचा वाढलाच नसता. दुसरी गोष्ट, इथं रॅबिजचं इंजेक्शन टोटली फ्री ऑफ कॉस्ट नगरपालिकामध्ये भेटतात. तर नगरपालिकाच्या जे कोणी साहेब आहेत त्यांनी आतापर्यंत हे रॅबिजचं इंजेक्शन त्या कुत्र्यांना का दिलं नाही? जर त्यांनी रॅबिजचं इंजेक्शन प्रमाणे दिलं असतं तर ही चावण्याची जे कुत्रे वगैरे चावतात त्यांची संख्या खूप कमी झाली असती. खरं म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोल करा आणि त्यांचं प्रॉपर ट्रीटमेंट करा, जे सरकार त्यांना फ्रीमध्ये देते. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जरसह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.